नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेजचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग भरती यासाठी सर्वांसाठी हे महत्त्वाचे असणारे 26 जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत. आपल्याला जर या व्हिडिओची आणि प्रत्येक व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 700 पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स पाहायला मिळणार आहेत. तसेच मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे पाहायचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला प्रश्न पहिला आहे, सोयाबीन धान्यामध्ये %% इतके प्रथिने म्हणजे त्याला आपण प्रोटीन म्हणतो, प्रोटीन असतात. पहा, म्हणजे सोयाबीनामध्ये किती टक्के प्रोटीन्स असतात. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, 40% एवढे प्रथिने असतात सोयाबीनामध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, रेटिनॉल हे नाव डॅश विटॅमिनला दिले गेले आहे. पहा, रेटिनॉल हे जे नाव आहे म्हणजे शास्त्रीय नाव आहे, हे कोणत्या विटॅमिन म्हणजे जीवनसत्वाला देण्यात आलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विटॅमिन ए. लक्षात ठेवायचे, जीवनसत्व अ जे आहे याला म्हणतात पहा रेटिनॉल. हे याचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात. पहा, एड्स लक्षात ठेवायचे मित्रांनो, एड्स हा जो आजार आहे किंवा हे जे विषाणू आहेत एड्सचे, एड्ससाठी कोणते विषाणू आहेत पहा, HIV नावाचे विषाणू आहेत. हे जे आहे ते कोणत्या आपल्या अवयवावर परिणाम करत असतात. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, श्वेत पेशी म्हणजे ज्या व्हाईट सेल्स आहेत. लक्षात ठेवायचे, व्हाईट सेल्स आपण त्याला पांढऱ्या पेशी म्हणतो. तर पांढऱ्या पेशीवरती एड्स रोगाचा विषाणू हा परिणाम करत असतो. विषाणू आहे HIV. लक्षात ठेवायचे, HIVचा लॉंग फॉर्म काय आहे लक्षात ठेवा, फुल फॉर्म किंवा लॉंग फॉर्म. HIVचा ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस आणि एड्सचा एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, नागरिक पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी डॅश वायूचा वापर केला जातो. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, आरोग्य विभागासाठी हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा, नागरिक पेयजल योजनामध्ये जे पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, क्लोरीन. लक्षात ठेवायचे, क्लोरीन हे जे आहे हे पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येतं. पर्याय क्रमांक 2 क्लोरीन. प्रश्न क्रमांक 5 आहे, एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जर एखाद्या व्यक्तीने रक्तदान केलं तर त्याला पुन्हा रक्तदान करण्यासाठी किती दिवसांचा फरक असायला पाहिजे, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या रक्तदानामध्ये किती दिवस असायला पाहिजेत. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, 3 महिने. कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये पहा 90 दिवस असं देखील दिलं जातं, तर 90 दिवसही योग्य उत्तर असणार आहे. 3 महिने किंवा 90 दिवस. जर एखाद्याने आत्ता रक्तदान केलं तर इथून नंतर पहा 90 दिवसाच्या नंतर त्यांनी दुसऱ्या वेळेस रक्तदान करायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक त्यामध्ये मिसळला जातो. पहा, मातीची जी आम्लता आहे याला कमी करण्यासाठी एक मातीमध्ये घटक मिसळला जातो, तो कोणता आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर मातीमध्ये जिप्सम मिसळला जातो. तर जिप्सम मिसळल्यामुळे काय होतं की मातीची जी आम्लता आहे ही कमी होण्यास मदत होते. पर्याय क्रमांक 3 जिप्सम अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताने प्रथम शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला आहे. पहा, भारतामध्ये प्रथमच शून्यधारित अर्थसंकल्प जो आहे तो कोणत्या राज्याने सादर केला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याने भारतामध्ये प्रथमच. लक्षात ठेवायचे, शून्यधारित अर्थसंकल्प सादर केलेला आहे महाराष्ट्राने. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, सतलज, झेलम आणि चिनाब या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. पहा, आपल्याला 3 नद्या दिल्या आहेत, सतलज, झेलम आणि चिनाब. या ज्या 3 नद्या आहेत या कोणत्या मुख्य नदीच्या उपनद्या आहेत. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, तर सिंधू नदी. लक्षात ठेवायचे, सतलज, झेलम आणि चिनाब ह्या ज्या आहेत त्या सिंधूच्या उपनद्या आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 आहे, मोर या पक्षाच्या आवाजासाठी खालीलपैकी शब्द कोणता आहे. पहा, हा आवाज कोणता असतो. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, केकाराव किंवा केकाराव हा जो आहे हा मोरांनी काढलेला आवाज असतो. पहा, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपल्याला जर मराठी व्याकरणावरील जर काही महत्त्वाचे व्हिडिओ जे पाहिजे असतील तर त्याच्याही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तेही आपण व्हिडिओ पाहायचे आहेत, लवकरच लिंक आपल्याला मिळून जातील. प्रश्न क्रमांक 10 आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात. पहा, समुद्राची जी खोली आहे हे मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं. मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सोनार तंत्रज्ञान म्हणजे सोनार टेक्नॉलॉजी वापरली जाते समुद्राची खोली मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे कावीळ या रोगाची साथ पाण्याच्या अशुद्धीने कोणत्या साली दिल्लीमध्ये पसरली होती. पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तर कावीळ आजाराची जी साथ आहे किंवा रोगाची साथ आहे हे अशुद्ध पाण्यामुळे दिल्लीमध्ये एक वर्षी पसरलेली आहे. आपल्याला ते वर्ष सांगायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1957 साली दिल्लीमध्ये कावीळ या रोगाची साथ पसरली होती. याचं कारण होतं पहा अशुद्ध पाणी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे पंडू रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो. पहा, जो पंडू रोग आहे हा कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर लोह. लक्षात ठेवा, आयर्नच्या कमतरतेमुळे होत असतो पंडू रोग. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे जिभेच्या पाठीमागील भागात डॅश ही चव समजते. पहा मित्रांनो, जी आपली पूर्णपणे जी अशी जीभ असते, जी आपली जीभ असते त्याच्या शेवटच्या भागामध्ये कोणत्या प्रकारची चव आपल्याला जाणवते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कडू चव ही जी आहे हे जिभेच्या सर्वात पाठीमागच्या भागामध्ये समजत असते जिभेला. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे कडू चव. प्रश्न क्रमांक 14 आहे भालचंद्र नेमाडे यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पहा मित्रांनो, महत्वाचे लेखक आहेत. यापूर्वी आपण लेखक आणि त्यांचं जे लिखाण आहे म्हणजे साहित्य आहे यावर एक आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतला आहे. तोही व्हिडिओ आपण पाहायचा आहे. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भालचंद्र नेमाडे जे आहेत यांच्या कोणत्या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कोसला या पुस्तकासाठी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 4 कोसला. प्रश्न क्रमांक 15 आहे पालकाच्या पानात डॅशचे प्रमाण जास्त असते. पहा, जे पालक भाजी आहे याचं जे पान असतं त्या पानामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर लोह. लक्षात ठेवायचं, आयर्नचं प्रमाण हे पालक भाजीमध्ये जास्त असतं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16 आहे बंगलोर या ठिकाणी कोणत्या साली राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. पहा, बंगलोर या ठिकाणी राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ती कोणत्या वर्षी केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1959 साली बंगलोर या शहरामध्ये राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो पहा, यालाच एक अल्टरनेट प्रश्न असा विचारला जातो की राष्ट्रीय क्षयरोग संस्था जी आहे याचं मुख्यालय कोठे आहे. तर लक्षात ठेवायचे बंगलोर या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान डॅश या ठिकाणी आहे. मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. पहा, इंदिरा गांधींनी देशासाठी एक अर्पण केलेलं आनंद भवन हे जे आहे हे नेहरू कुटुंबियाचं एक राहतं घर होतं म्हणजे निवासस्थान होतं. तर ते कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर अलाहाबाद या ठिकाणी आहे. कधी कधी मित्रांनो पहा, आपल्याला जर नवीन नुसार जर आपल्याला असे ऑप्शन दिले तर या ठिकाणी अलाहाबादच्या ऐवजी आपल्याला प्रयागराज असं दिलं असेल. पहा, प्रयागराज, कारण अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज नाव असं करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार डॅश यांना असतो. पहा, जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना पदावरून कमी करण्याचा अधिकार कोणाचा असतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 संसदेचा अधिकार आहे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून कमी करण्याचा. पर्याय क्रमांक 4 संसद. प्रश्न क्रमांक 19 आहे धर्मनिरपेक्षता हा शब्द डॅश मध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आलेला आहे. पहा मित्रांनो, धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे 1976 या वर्षी कोशामध्ये नमूद करण्यात आला आहे किंवा ऍड करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रास्ताविका. लक्षात ठेवायचे, धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे हा प्रास्ताविकेमध्ये 1976 साली नव्याने ऍड करण्यात आलेला शब्द आहे. लक्षात ठेवायचे, धर्मनिरपेक्षता. पर्याय क्रमांक 3 प्रास्ताविका. प्रश्न क्रमांक 20 आहे सन 1983 मधील सरकारिया आयोग खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. पहा, सरकारिया आयोग हा जो आहे हा कोणत्या विषयाशी संबंधित आयोग आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे. पहा, 1983 सालची सरकारिया आयोग. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक टपाल दिवस साजरा करण्यात येतो. पहा, जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो. मित्रांनो, 21 ते 26 जे आपले प्रश्न आहेत हे करंट अफेअर 2021 वरील आपण महत्वाचे प्रश्न घेत आहोत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 9 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिन हा साजरा करतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या राज्य सरकारने मिशन कवच कुंडल नावाने कोविड-19 लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला आहे. आपल्याला मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे कोविडवरील, तर हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. लक्षात ठेवा, मिशन कवच कुंडल कोणत्या राज्याने सुरू केला आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य सरकारने कोविड-19 लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला आहे आणि त्याचं नाव जे आहे ते आहे मिशन कवच कुंडल. पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. खालीलपैकी कोणता हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे? पहा, हेनले पासपोर्ट इंडेक्स यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भारताचा क्रमांक आहे पहा 90वा. कशामध्ये? हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 2021 नोबेल शांतता पुरस्कार जिंकलेला आहे? पहा, 2021 या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार कोणी जिंकला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. तर अ म्हणजे आहे पहा दिमित्री अँद्रेविच मुराटोव आणि ब म्हणजे आहे मारिया एंजेलिटा रेसा. या दोघांनीही 2021 या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार हा जिंकलेला आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. कोणत्या राज्यात तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य आहे? पहा, तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर छत्तीसगड या राज्यामध्ये येतं पहा तामोर पिंगला वन्यजीवन अभयारण्य. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. कोणत्या व्यक्तीला साहित्यातील 2021 नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले आहे? पहा, 2021 मधील नोबेल पारितोषिक प्राप्त कशाबद्दल? साहित्याबद्दल कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अब्दुल रजा गुरनाह यांना 2021 या वर्षाचं साहित्यातील पुरस्कार देण्यात आलेला आहे, नोबेल पुरस्कार. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पहिला आहे. अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? पहा, अत्यंत कमी तापमानात जे काही घडणाऱ्या घटना आहेत त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्रायोजेनिक्स. लक्षात ठेवायचे क्रायोजेनिक्स म्हणजे काय? तर अत्यंत कमी तापमानामध्ये जे काही घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांचा किंवा त्या गोष्टींचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला क्रायोजेनिक्स म्हणतात. प्रश्न क्रमांक 2 आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागामध्ये बसवलं जातं? पहा, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे जे एक उपकरण आहे किंवा डिव्हाइस आहे हे वाहनाच्या कोणत्या भागात बसवतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धूर सोडणाऱ्या भागामध्ये. लक्षात ठेवायचे मित्रांनो, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे जे डिव्हाइस आहे हे बसवलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. कोणत्या आजाराचा रोगजंतू हा अंडाकृती स्वरूपाचा असतो? पहा, या ठिकाणी आपल्याला एका रोगजंतूचा आकार दिलेला आहे. अंडाकृती आकाराचा एक रोगजंतू असतो, तर तो कोणत्या आजाराचा असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निमोनिया हा जो आजार आहे आणि याचा जो रोगजंतू आहे लक्षात ठेवायचा आहे तो अंडाकृती स्वरूपाचा असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा हा कधीचा आहे? म्हणजे प्रश्न आपल्याला एक प्रकारे असा विचारला आहे की केंद्रीय अन्न भेसळ जो प्रतिबंधक कायदा आहे हा कोणत्या वर्षी सुरू केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1954 या वर्षी केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा हा सुरू केला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 आहे. रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? पहा, जो रक्ताचा कर्करोग असतो म्हणजे ब्लड कॅन्सर जो असतो, लक्षात ठेवायचं आहे ब्लड कॅन्सर हा जो कॅन्सर आहे याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याला ल्युकेमिया असं म्हणतात. पहा, ब्लड कॅन्सर म्हणजे रक्ताचा जो कर्करोग आहे त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः डॅशची कमतरता असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कॅल्शियमची कमतरता असते. लक्षात ठेवायचे कॅल्शियमची कमतरता साधारणपणे कोणामध्ये असते? ज्या प्रेग्नेंट स्त्रिया आहेत किंवा गरोदर महिला आहेत त्यामध्ये सर्वसाधारणपणे कॅल्शियमची कमतरता ही जास्त प्रमाणात असते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 आहे. मानवास दररोज डॅश ग्राम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते. पहा, आपल्याला दररोज किती ग्राम ज्या हिरव्या भाज्या आहेत त्यांची आवश्यकता भासत असते? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लवकर लवकर कमेंट करून देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर माणसाला दररोज आपल्या 100 ग्राम हिरवा पालेभाज्या पाहिजेत. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे 100 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी कोणत्या कंदमुळे आणि भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते? पहा मित्रांनो, खालीलपैकी असे कोणते कंदमुळे आहेत की त्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये जे स्टार्च आहे त्याचं प्रमाण हे भरपूर असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क हे बरोबर आहे. अ म्हणजे आहे पहा रताळे आणि क म्हणजे आहे बटाटे. तर रताळे आणि बटाटे या हे जे कंदमुळं आहेत किंवा कंदभाज्या आहेत यामध्ये जे स्टार्च आहे हे भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. रताळे आणि बटाटे हे त्याचं ऑप्शन असणार आहे.
प्रश्न क्रमांक 9 आहे भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? पहा, भारतातील खालीलपैकी असा कोणता उद्योग आहे की त्याला सनराईज क्षेत्र या नावानं ओळखलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे वाहन क्षेत्र आहे याला म्हणतात पहा सनराईज क्षेत्र. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे विश्व बंधुता दिवस डॅश रोजी साजरा केला जातो? पहा मित्रांनो, हा जो आहे हा जागतिक दिनविशेषावर प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण एक व्हिडिओ देखील घेतला आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये सर्व काही आपल्या एका वर्षातील जागतिक जे दिनविशेष आहेत ते आपण कव्हर केले आहेत. त्यातील हा प्रश्न आहे विश्व बंधुता दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर 11 सप्टेंबर हा जो दिवस आहे या दिवशी विश्व बंधुता दिवस हा साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे 11 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 11 आहे गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं शहर खालीलपैकी कोणतं आहे? पहा, गंगा, यमुना आणि सरस्वती या ज्या 3 नद्या आहेत त्यांचा त्रिवेणी संगम आहे, लक्षात ठेवा. त्या त्रिवेणी संगमावरती जे वसलेलं शहर आहे ते कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, अलाहाबाद. हे जे शहर आहे लक्षात ठेवायचे, हे गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावरती वसलेलं शहर आहे अलाहाबाद. कधी कधी मित्रांनो ऑप्शनमध्ये आपल्याला पहा नवीननुसार प्रयागराज असं नाव दिलेलं असेल, लक्षात ठेवायचंय. प्रयागराज हे जे नाव आहे हे अलाहाबादचं नवीन नाव आहे प्रयागराज. तर हे नुकतंच बदलण्यात आलं आहे 2 वर्षापूर्वी, लक्षात ठेवायचे. प्रयागराज किंवा अलाहाबाद हे ऑप्शनमध्ये असू शकतं, दोन्ही उत्तर सेम असणार आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12 आहे कुलू मनाली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा मित्रांनो, काल एक आपण प्रश्न घेतला होता की त्यावर एका विद्यार्थ्याने आपल्या कमेंट केली होती की कुल्लू हे जे आहे हे कोणत्या राज्यात येतं? तर पहा, कुल्लू मनाली हे जे आहे हे थंड हवेचं भारतातील एक ठिकाण आहे आणि हे कोणत्या राज्यात येतं आपल्याला कमेंट करून मित्रांनो लवकर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, HP म्हणजे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे कुल्लू मनाली. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणत्या शहराचे हवामान तुलनात्मक दृष्ट्या विषम आहे? पहा मित्रांनो, खाली आपल्याला 4 ऑप्शनमध्ये 4 शहरं दिले आहेत. आपल्याला त्यांचं हवामान कसं असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्यापैकी वेगळं हवामान कोणत्या शहराचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर भोपाळ हे जे शहर असणार आहे हे हवामानाच्या दृष्टीने यांच्यापेक्षा वेगळं असणार आहे. लक्षात ठेवा, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता हे जे 3 शहर आहेत या 3ही शहराला समुद्र किनारा लागलेला आहे. त्यामुळे या ठिकाणचं जे हवामान आहे कोलकाता, चेन्नई आणि मुंबईचं हे जे हवामान आहे दमट स्वरूपाचं असणार आहे आणि भोपाळला समुद्र किनारा नाही, त्या ठिकाणी हे जे हवामान आहे हे मित्रांनो लक्षात ठेवायचे रेग्युलर पद्धतीमध्ये असणार आहे आणि ह्या 3 ठिकाणी दमट असणार आहे. त्यामुळे भोपाळ आपलं उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 आहे सन 2018 मध्ये केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोस्ट गार्डद्वारे राबवण्यात आलेलं जे अभियान आहे ते कोणतं आहे? पहा, 2018 या वर्षी केरळमध्ये जो पूर आला होता तर तेथील जे पूरग्रस्त लोक होते त्यांच्या मदतीसाठी जे काही त्या ठिकाणचे कोस्ट गार्ड सर्व्हिस आहे त्यांनी एक अभियान योजलेलं होतं किंवा आखलेलं होतं, तर ते कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर ते ऑपरेशन होतं ऑपरेशन राहत. लक्षात ठेवायचे 2018 केरळ पूर आणि ऑपरेशन होतं राहत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? पहा, अंजली भागवत ही जी खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे अंजली भागवत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा ही सर्वाधिक वेळा जिंकणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे? पहा, स्पर्धा कोणती आहे? फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम ही जी स्पर्धा आहे ही सर्वात जास्त वेळा जिंकणारा खेळाडू कोण आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर रॉजर फेडरर हा जो खेळाडू आहे हा खेळाडू फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम ही जी स्पर्धा आहे सर्वात जास्त वेळा जिंकलेला खेळाडू आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे कुंभारली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? पहा, कुंभारलीचा जो घाट आहे तर तो कोणत्या 2 शहरांना जोडतो आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कराड आणि चिपळूण. लक्षात ठेवायचे, कराड ते चिपळूण या 2 शहरांना जोडण्याचं काम जे आहे हा कुंभारलीचा घाट करत आहे. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो योग्य उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे पहा 2016 साली आणि 2017 साली बॅक टू बॅक हा दोन्ही वर्षी विचारण्यात आला होता, पण हा प्रश्न पोलीस भरतीसाठी विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 18 आहे राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात? पहा, जे राज्यपाल आहेत हे आपला जो राजीनामा आहे हा कोणाकडे सादर करू शकतात? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे मंत्रिमंडळावरती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर राष्ट्रपतीकडे राज्यपाल आपला राजीनामा देऊ शकतात. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे
महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून डॅश ओळखला जातो. पहा, महाराष्ट्रातील असा कोणता जलविद्युत प्रकल्प आहे की तो भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. 2013 साली हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोयना जलविद्युत प्रकल्प. याला महाराष्ट्रातील भूगर्भातील विद्युत प्रकल्प असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते. पहा, मांजराचा प्रकार आहे कस्तुरी मांजर आणि हे जे मांजर आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर रायगड या जिल्ह्यामध्ये मुख्यतः आढळते कस्तुरी मांजर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणत्या राज्यामध्ये दावकी नावाचं एक गाव वसलेलं आहे. पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये दावकी नावाचं एक गाव आहे. आपल्याला ते राज्य सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मेघालय या राज्यामध्ये आहे दावकी नावाचं गाव. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणता देश जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या फुलपाखरांचं घर आहे. पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की तो देश जगातील सर्वात मोठ्या आकाराचे जे फुलपाखर आहेत त्यांचे घर मानलं जातं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलंबिया या देशालाच लक्षात ठेवायचे किंवा या देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या आकाराचे जे फुलपाखर आहेत त्यांचं घर म्हणून त्याला ओळखलं जातं कोलंबियाला. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या दिवशी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. पहा, जागतिक पवन दिन कधी साजरा करतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 जून या दिवशी जागतिक पवन दिन हा साजरा करण्यात जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड या दलाचं मुख्यालय आहे. पहा, मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं. NSGचं हेडक्वार्टर आपल्याला सांगायचं आहे की ते कोणत्या शहरात आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. लक्षात ठेवायचे नवी दिल्ली या शहरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड हे जे दल आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 आहे बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो. पहा, रोगाचं नाव दिलेलं आहे आपल्याला बंची टॉप आणि हा जो रोग आहे हा कोणत्या पिकावरती प्रामुख्याने आढळतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केळी या पिकावरती हा विशेषतः रोग आढळतो. पहा, बंची टॉप. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 26 आहे बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांमध्ये धावते. पहा, एक्सप्रेस आपल्याला दिली आहे बंधन एक्सप्रेस. ही जी आहे ही कोणत्या 2 देशांमधील एक एक्सप्रेस आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत बांगलादेश या 2 देशांदरम्यान धावणारी जी एक्सप्रेस आहे ती आहे पहा बंधन एक्सप्रेस. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. तर आपला प्रश्न पहिला आहे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता आहे. पहा, रक्तातील जी साखर आहे यावरती नियंत्रण ठेवणारा घटक आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपली ही रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 इन्सुलिन. लक्षात ठेवायचं इन्सुलिन हे जे आहे लक्षात ठेवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता आहे. घटक आहे इन्सुलिन. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे जीवनसत्व क खालीलपैकी कोणत्या फळात सर्वाधिक प्रमाणात असते. पहा, आपल्याला विचारलंय की जीवनसत्व क म्हणजे विटॅमिन सी हे जे आहे हे खालीलपैकी कोणत्या फळात सर्वात जास्त येतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर आवळा. लक्षात ठेवायचे आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे जे आहे हे सर्वात जास्त असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे नॅचरल गॅसमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते. पहा, कोणता आहे नॅचरल गॅस. नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये इथिलीन जे आहे याचं इथिलीन हा जो वायू आहे याचं आपल्याला प्रमाण सांगायचं आहे की किती टक्के असतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20% एवढं प्रमाण हे जे आहे हे नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचं असतं 20%. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे कुष्ठरोगावर प्रभावी असणारं औषध खालीलपैकी कोणतं आहे. पहा, कुष्ठरोग यावरती प्रभावकारी औषध खालीलपैकी कोणतं देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पहा 4 वेळा परीक्षेला विचारण्यात आलेला आहे आणि हे सर्व जे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे यामधील हा प्रश्न हा जवळपास 2016, 17 आणि 18 या 3ही वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि 2013 साली एकदा प्रश्न विचारलेला होता. तर कुष्ठरोगावर प्रभावी असणारा औषध जे आहे ते आहे पहा पर्याय क्रमांक 2 डॅप्सोन किंवा कधी कधी आपल्याला डॅप्सन असे विचारलं जातं. पहा, डॅप्सन आणि डॅप्सोन या दोन्हीपैकी कोणतेही जे ऑप्शन असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे मानवाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थामध्ये टायलिन नावाचं पाचक द्रव्य असतं. पहा, मानवाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थामध्ये टायलिन नावाचा जो आहे पाचक द्रव्य तो आपल्याला आढळतो. मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लाळेमध्ये. लक्षात ठेवायचं यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की टायलिन हे जे आहे हे कोणते पाचक द्रव्य आहे, तर हे लाळेमध्ये आढळणारं पाचक द्रव्य आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. किंवा लाळेमध्ये कोणतं पाचक द्रव्य असतं असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर लाळेमध्ये आढळणारं जे पाचक द्रव्य आहे ते आहे पहा टायलिन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 आहे राजाजी नॅशनल पार्क जो आहे तो व्याघ्र प्रकल्प आहे. लक्षात ठेवायचे राजाजी नॅशनल पार्क हा जो आहे हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. लक्षात ठेवायचे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे राजाजी नॅशनल पार्क आणि हा जो आहे हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे महाराष्ट्र राज्यातील किती टक्के लोकसंख्या ही नागरी भागात आहे? पहा आपलं महाराष्ट्र राज्य दिलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यात किती टक्के अशी लोकसंख्या आहे की ही नागरी भागामध्ये येते किंवा कधी कधी शब्द आपल्याला असा विचारलो की शहरी भागामध्ये येते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45% जी लोकसंख्या आहे ही महाराष्ट्रातील ही शहरी भागात किंवा नागरी भागात असते आहे. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 45% एवढी लोकसंख्या. प्रश्न क्रमांक 8 आहे सोपानदेव महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा सोपानदेव यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर सासवड या ठिकाणी आहे सोपानदेव महाराज यांची समाधी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे पांझरा नदीच्या तीरावर महाराष्ट्रातले कोणते शहर वसले आहे? पहा पांझरा नदी. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा आपल्याला नदी दिली आहे पांझरा नदी आणि हिच्या तीरावर म्हणजे काठावर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणतं शहर वसलेलं आहे किंवा बसलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धुळे हे जे शहर आहे हे पांझरा नदीच्या काठावरती असणारं शहर आहे. लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे. जेवढे काही आपले धुळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो हा इम्पॉर्टंट प्रश्न ठरणार आहे कारण पांझरा नदीवरही आपल्याला जवळपास 2 ते 3 प्रश्नही विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 10 आहे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे याची आपल्याला राजधानी विचारली आहे. तर मित्रांनो पहा पूर्णपणे राज्य आहेत 28 केंद्रशासित प्रदेश आहेत 8 नवीन नुसार यामध्ये पहा आपले मित्र कन्फ्यूज होतात 29 आणि 9 असं सांगायला जातील तर हे चुकीचं ठरणार आहे. जे 28 राज्य लक्षात ठेवायचे यामध्ये शेवटचं जे आहे ते होतं पहा जम्मू काश्मीर हे जे आहे ह्या राज्याला विभागणी करून त्याची 2 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते आणि यापैकी एक पहा दादरा नगर हवेली आणि दमन दीव हे एकत्र करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य असणार आहेत. आणि लक्षद्वीपची राजधानी आहे पहा पर्याय क्रमांक 1 कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे आणि लक्षद्वीप आहे केंद्रशासित प्रदेश. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला पूर्ण राज्य आणि त्यांच्या राजधान्या जर पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला एक लिंक दिली असेल त्यावर जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ हे नांदेड जिल्ह्यात येत नाही? पहा खालीलपैकी असं कोणतं पर्यटन स्थळ आहे की ते नांदेड जिल्ह्यात येत नाही? लक्षात ठेवायचंय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर लोणार सरोवर हे जे आहे हे नांदेड जिल्ह्यामधील एक पर्यटन स्थळ येत नाही. पहा लोणार सरोवर हे जे आहे लक्षात ठेवायचंय हे बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आहे. यामध्ये पहा कंधारचा किल्ला होटल मंदिर आणि सहस्रकुंड हे जे आहेत हे तीनही ठिकाणं पहा नांदेड जिल्ह्यामध्ये येतात. मी काही दिवसापूर्वी मित्रांनो एक आपण पोल घेतला होता त्यामध्ये सहस्रकुंड हे जे आहे याचं उत्तर भरपूर विद्यार्थ्यांनी यवतमाळ असं दिलं होतं. लक्षात ठेवायचं यवतमाळमध्ये येत नाही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे सहस्रकुंड आणि लोणार जे आहे ते बुलढाण्यामध्ये येतं तालुका आहे त्याला लोणार. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? पहा 7वं वेतन आयोग याचे आपल्याला अध्यक्ष सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे जे आहेत लक्षात ठेवायचे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा शब्द आहे आपल्याला दिलेला किमान याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली असेल त्यामध्ये आपण 100 पेक्षा जास्त जे वारंवार येणारे परीक्षेला शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द ते आपण घेतलेले आहेत त्याची लिंक आपल्याला दिलेली आहे. तर किमान हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक 2 कमाल. लक्षात ठेवायचंय किमान म्हणजे कमीत कमी कमाल म्हणजे जास्तीत जास्त त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल कमाल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? पहा नियोजन आयोग याला रद्द करून एक नवीन आयोग स्थापन केला आहे त्याचं आपल्याला नाव सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर नीती आयोग हे नवीन स्थापन केलेलं आहे नियोजन आयोग रद्द करून किंवा बरखास्त करून. आणि लक्षात ठेवायचं यावरती महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष हे जे आहेत लक्षात ठेवायचं हे आपल्या भारताचे पंतप्रधान असतात नीती आयोगाचे
अध्यक्ष. आणि यावर जर आपल्याला यावर्षी प्रश्न विचारला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपलं उत्तर असणार आहे. पहा, नरेंद्र मोदी, कारण ते सध्या भारताचे पंतप्रधान आहेत, म्हणजे ते नीती आयोगाचे अध्यक्ष देखील असणार आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे, सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरती आहे? पहा, प्रकल्पाचं नाव दिलेलं आहे सरदार सरोवर, आणि हा जो सरोवर किंवा प्रकल्प आहे हा कोणत्या नदीवरती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नर्मदा नदीवरती आहे सरदार सरोवर प्रकल्प. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे नर्मदा नदी. प्रश्न क्रमांक 16 आहे, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? पहा, आपल्याला एक पारंपरिक लोकनृत्य प्रकार दिला आहे ज्याचं नाव आहे पहा रेला, आणि हा जो रेला लोकनृत्य प्रकार आहे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधील आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो पहा रेला नृत्य प्रकार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17 आहे, मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? पहा, मंडालेच्या तुरुंगामध्ये ज्यावेळी लोकमान्य टिळक होते तर त्यावेळेस त्यांनी काही ग्रंथ लिहिले होते, तर त्यापैकी महत्वाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे तो खालीलपैकी कोणता होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गीता रहस्य. हा जो ग्रंथ आहे हा मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे, गीता रहस्य. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, समजून घ्यायचा आहे. पहा, मुंबई येथील जो हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा जो परिसर आहे त्याला जुन्या काळात किंवा पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला फ्लोरा फाउंटन पूर्वीच्या काळामध्ये म्हणत असायचे. आणि मित्रांनो, आपण यावरती एक मुंबई जिल्ह्यावरती एक महत्त्वाचा एक व्हिडिओ देखील घेतला आहे, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तोही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक 3, फ्लोरा फाउंटन हे जे आहे हे मुंबई येथील हुतात्मा चौकाचं पूर्वीचं नाव होतं, सध्या त्याला हुतात्मा चौक असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19 आहे, अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, अभियोग याचा समानार्थी शब्द डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत, व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचा आहे. तर अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक 3, आरोप. प्रश्न क्रमांक 20 आहे, 2019च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता कुस्तीपटू खालीलपैकी कोण आहे? पहा, आपल्याला प्रश्न आहे 2019चा महाराष्ट्र केसरी कोण ठरलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, हर्षवर्धन सदगीर. हा जो आहे हा 2019 या वर्षी जे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती त्यातील विजेता कुस्तीपटू आहे महाराष्ट्र केसरी 2019, हर्षवर्धन सदगीर. ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या व्यक्तीला ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने आर्यभट्ट पुरस्कार 2021 प्रदान केला आहे किंवा दिला आहे? मित्रांनो, 21 ते 26 जे आपले 6 प्रश्न असणार आहेत हे पूर्णपणे करंट अफेअर्स 2021 वरील आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, डॉक्टर जी सतीश रेड्डी यांना. लक्षात ठेवायचे, ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने आर्यभट्ट पुरस्कार 2021 प्रदान केलेला आहे डॉक्टर जी सतीश रेड्डी यांना. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या दिवशी जागतिक संधिवात दिवस साजरा केला जातो? पहा, जागतिक संधिवात दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर 12 ऑक्टोबर हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक संधिवात दिन हा साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्याला जर पूर्ण एका वर्षातील आंतरराष्ट्रीय दिवस किंवा जागतिक दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्याचाही व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेला आहे, त्याची लिंक जाऊन आपण चेक करायची आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुंडूज शहर वसलेलं आहे? पहा, कुंडूज हे जे शहर आहे, कुंडूज हे शहर कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अफगाणिस्तान या देशामध्ये आहे कुंडूज शहर. आणि अफगाणिस्तान या देशातील हे 6व्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर आहे कुंडूज शहर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या देशाने अफगाणिस्तान याच्या संदर्भात चर्चेसाठी G20 असाधारण नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली आहे? पहा मित्रांनो, करंट अफेअर्सवरील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणत्या देशांनी अफगाणिस्तान याच्या संदर्भात जी काही चर्चा होणार आहे त्यासाठी G20 असाधारण नेत्यांची जी शिखर परिषद आयोजित केली आहे ती कोणत्या देशाने केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, इटली या देशाने. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था याचं मुख्यालय आहे? पहा, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था याचं आपल्याला हेडक्वार्टर सांगायचं आहे मित्रांनो की कोणत्या शहरात किंवा कोणत्या देशात आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅरिस शहरामध्ये आहे. देश आहे फ्रान्स. तर या देशामध्ये लक्षात ठेवायचे फ्रान्समध्ये आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था याचं मुख्यालय. शहर आहे पॅरिस. प्रश्न क्रमांक 26 आहे कोणत्या राज्यातील कारुपूर कलमकारी चित्रकारिता या कलेला GI टॅग प्राप्त झालेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर तामिळनाडू या राज्यातील जी कारुपूर कलमकारी चित्रकारिता आहे ही जी कला आहे याला GI टॅग हा प्राप्त झालेला आहे. तामिळनाडू राज्यातील आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो हे होते पहा आपले 26 जनरल नॉलेजचे प्रश्न. आपल्याला या 26 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तसेच मित्रांनो जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच प्रत्येक व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण जॉईन करा. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण 700 पेक्षा जास्त PDF नोट्स अपलोड केलेले आहेत. तसेच मित्रांनो करंट अफेअर्स 2021 वर महत्त्वाच्या नोट्स देखील आपण त्या ठिकाणी घेत आहोत. तर आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.